महादेवी हातकणीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींच्या नेतृत्वामध्ये मूक पदयात्रा काढण्यात आली आहे। नांदणी गावातून सुरू झालेली ही यात्रा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर जाऊन धडकली। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने कोल्हापूरकर सहभागी झाले होते। महादेवी हातकणीला परत आणण्याच्या मागणीचं निवेदन यावेळी देण्यात आलं। सुप्रीम कोर्टाने असं समजायला नाही पाहिजे की आम्ही दिलेला निर्णय म्हणजे अंतिम निर्णय आहे। संविधानानं जे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेलं आहे त्या संविधानानं महामहिम राष्ट्रपतीकडे अपील करण्याचा अधिकार जनतेला दिलेला आहे, लक्षात ठेवा। आमदार बंटी पाटील साहेबांनी माधुरीला परत आणा म्हणून जवळजवळ 2.5 लाख सह्या गोळा केल्या आहेत आणि ते राष्ट्रपतींना पाठवलेल्या आहेत। आणि आपण सगळे या माधुरीला महामहिम राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज स्वीकारून तिला आमच्याकडे सुखरूप पाठवावं म्हणून माधुरीची कैफियत घेऊन आपण सगळे इथं आलेलो आहोत। दरम्यान कायदेशीर कार्यवाही करून महादेवी हातकणीला परत आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय। तसंच मंगळवारी या संदर्भात बैठक लावल्याचं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। मी या संदर्भात एक मंगळवारी बैठक लावलेली आहे आणि या बैठकीमध्ये लीगल ऑप्शन्स काय आहेत, कारण सुप्रीम कोर्टाचा निर्णय आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सुप्रीम कोर्टाच्या वर आपण नाही आहोत। त्यामुळे याच्यामध्ये कायदेशीर काय तरतुदी आहेत किंवा कशा प्रकारे आपल्याला परत आणता येईल किंवा काय त्याची वेगळी व्यवस्था करता येईल अशा सगळ्या बाबी त्या ठिकाणी आपण ठेवू। दरम्यान महादेवी हातकणीबाबत लवकरच आनंदाची बातमी मिळेल असं खासदार धैर्यशील माने यांनी म्हटलंय। ताराची परवाची टीम ज्या या ठिकाणी आली होती त्यांनी सुद्धा काल त्यांची प्रेस नोट त्याबद्दलची या ठिकाणी दिलेली आहे की कोर्टाच्या सांगण्यावरनं त्यांच्याकडे तो हत्ती सुपूर्द करण्यात आलाय। आता हे जर असेल तर आमची अजून एक रिव्ह्यू पिटिशनची संधी त्यामध्ये त्या ठिकाणी आहे। मला खात्री आहे की काही दिवसातच आनंदाची बातमी कोल्हापूरच्या ह्या सगळ्या प्रश्नाला निर्माण होईल आणि आपली हातणी आपल्या गावामध्ये येईल। आपण खरं तर ह्या विषयाची चेष्टा होऊ नये याची काळजी कुणीही या ठिकाणी घेतली पाहिजे। निश्चितपणे आमची हातणी हीच आम्हाला अपेक्षित आहे। तुम्ही काही आणून दिलं, जग जरी आणून दिलं तर ते आम्हाला मान्य नाही। आमची हातणी आमच्या गावाला परत आली पाहिजे। पेटानं सुद्धा निव्वळ वातावरण पेटू नये याची काळजी घेतली पाहिजे।